आणि मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे, थेट जाऊया. तरी तिथंच बसा. सध्या विधानसभा सुरू नसल्यामुळे आपली मागणी ओबीसी आरक्षणातली 2001 चे कायद्याचं दुरुस्ती करावं लागेल ना, सगळे सोयरा कायदा घेण्यासाठी. बरोबर का? कारण त्यानंच बाकीचे ज्यांना ज्यांना आरक्षण दिले 2001च्याच कायद्याने दिले. मग 2004चा असेल, 2006चा भटक्या विमुक्तांचा काढलेला GR असेल, 2008चा असेल, 2012चा असेल. हे कायदे 2001च्याच नुसार झालेत. आपली जर नवीन मागणी असली तर शासन निर्णय झाला असता. आता ह्या सगळ्या सोयऱ्याचा शासन निर्णय केला होता, दुसऱ्याशी उडून नाही जायचं. सकाळी ओबीसीतून आरक्षण मागतोय म्हणलं, सगळा सोयरा हा शब्द त्या 2001च्या कायद्यातच घालावं लागणार आहे. मग त्याने राजपत्रित अध्यादेश काढला. जसं की आपण एखादा प्लॉट घेतो, अगोदरच्या एक प्रकटन करतो ना, हे कोणाचा आहे काय आहे, ही तर नियमच आहे ना. मग त्यांनी राजपत्रित अधिसूचना काढली आणि त्याचं रूपांतर आता अधिवेशनात होणार. कारण आता अधिवेशन नाहीये, विधानसभा नाहीये. त्याच दिवशी असते तर त्यांना त्या दिवशी सुद्धा करावं लागलं असतं. मग 15ला आहे तोपर्यंत त्यांनी जाहीर प्रकटन म्हणजे हरकती मागितल्या आणि तो कायदा पारित होऊन त्याची आता अंमलबजावणी होणार 15 तारखेला. म्हणजे अधिसूचना राजपत्रित काढली म्हणजे याचा अर्थ असा होता, आम्ही शांततेत मराठी आलो आणि शांततेत आरक्षण घेऊनच वापस गेलो, मोकळे नाही गेलो. तुम्हाला वाटलं आरक्षण घेऊन यायचं म्हणजे ते असं होतं का? मग अभ्यासक असून तुम्ही इकडे गमिल्या ठेवला एखादी किंवा कोणी उचलून जा घरी घेऊन. हे कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला ते कायमचं आरक्षण टिकवायचं असलं तर त्यासाठी कायदाच बनावा लागणार आहे, तरच ते टिकणार आहे. ते काय असं काही बोलून चालणार आहे? मग आता मी जर त्या 4 भिंतीत बोललो असतो त्या सरकारचा आणि फेरकारचा कोणाचा असतो तर व्यासपीठावर म्हणलो असतो मुख्यमंत्र्याला गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही म्हणलो असतो का? म्हणू शकत नाही. जो दबलेला आहे ना तो म्हणू शकत नाही. मी दबलेलोच नाही. मी दैवत माझ्या समाजाला म्हणतो, सरकार फेरकार विरोधी पक्षापेक्षा मी नाही समजू. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक. आता माझं शरीर मला साथ पण देत नाही. त्या उपोषणामुळे 17 दिवस नंतर 9 दिवस झाले. तरीही मी माझ्या पवित्र रायगडाच्या पायथ्याला गेलो, छत्रपती शिवरायांच्या चरणी लीन झालोय आणि ती पवित्र रायगडाची कंपाळी माती लावली. कारण वापस जाईन का नाही मला माहित नाही, कारण मी 10 तारखेला आमरण उपोषण पुन्हा पुकारले. आता शरीर त्या उपोषणात साथ देईलच का? कारण मला आत्ता उभं राहिलं तरी अंग थरथर कापतंय. आणि हे उपोषण मी तरी पुकारलं असतं का? एखादा म्हणला अधिसूचना झाली, आता समाजाचा दबाव आणून वेगळं काहीतरी करू. मला माहिती आपल्याला जर याची अंमलबजावणी करायची असली तर आपल्याला जीव तळ हातावर घ्यावाच लागणार आहे पुन्हा एकदा. म्हणून पुन्हा एकदा निर्णय घेतला की 10 तारखेला आमरण उपोषण फक्त अंमलबजावणीसाठी करायचं. असं मरायला उठत नसतं कोणी. आणि समाजासाठी प्रामाणिकपणानं सातत्यानं काम करतो. सातत्यानं 24 घंटे, दुसरं काहीच काम करत नाही. 24 घंटे काम करतो, 1-2 घंटे सुद्धा नाही. आता माझ्या हातात 5 दिवस आहेत, फक्त 4 दिवस. आता तर आराम करून काही 10 दिवसाचं 10 तारखेला उपोषण म्हणल्यावर हे तर सत्य आहे ना. कारण उपोषणाला बसायच्या अगोदर 2 दिवस शरीर ओलं असायला लागतं. असं फिरलं तर ते कोरडं पडतं घाम जाऊन. आता बघा, मी काल आलोय आळंदीला, 3 वाजले आम्हाला तो कार्यक्रम संपवायला. फोटो काढायचं नादात ढकला ढकली 5 वाजलेत. मला कुणी ढकली तर मग फोटो काढू. इकडून तिकडून सकाळी उठलो, तुमच्या इकडे आलो. तुमचा कार्यक्रम 3ला होता आहे ना? आता किती वाजलेत कुणाला माहिती. आणखीन 2 आहे बघा, आणखीन 2 आहे. किमान आम्हाला 12 वाजता असा अंदाज आहे. इथंच आम्ही रात्री 12ला इथून जायचं साल्हेरला आणि ते 246 किलोमीटर असं म्हणते नाशिकचा किल्ला. मग आम्हाला तर रात्र जागावंच लागणार आहे. म्हणजे तिथं जाणार आम्ही सकाळी 11 वाजता. तो कार्यक्रम संपणार आहे 4 वाजता उद्या. म्हणजे उद्या तारीख किती? 8. उद्या तो 4 वाजता संपणार. आम्हाला तिथून वैजापूरला जायचं कार्यक्रमात. म्हणजे वैजापूरला जायला रात्रीचे 11 तरी वाजते.